हॅलो गाईस, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. मी असेच तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ देत राहणार आहे. आत्ताच तुमची एक्झाम झाली, मी तेव्हा तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन दिले होते आणि मी जे इम्पॉर्टंट क्वेश्चन दिले होते तेच एक्झाममध्ये आले होते. ओके, सो तो भाग आता वेगळा आहे. पण आता मी जो व्हिडिओ बनवते ते आता तुम्हाला हॉलिडेजच्या सुट्ट्या पडल्या असतील. आता तुमचं हे जून महिना, आता 1 महिना तुम्हाला हॉलिडेज असतं. जुलैमध्ये तुमचं जे काय असेल ते कॉलेज रेग्युलर चालू होईल. पण हॉलिडेज हे पडले, असं हॉलिडेजची तुम्हाला सुट्ट्या दिलेल्या आहेत. मग या सुट्ट्यांमध्ये काय तुम्ही फक्त एन्जॉयच करणार आहात का, नुसतं फिरायचंच आहे का? नाही. तर तुम्हाला स्किल्सला स्वतःला डेव्हलप करायचे. डेव्हलप युअर सेल्फ. स्वतःला डेव्हलप करायचं आहे. स्वतःला डेव्हलप करायचं आहे. डेव्हलप युअर सेल्फ म्हणजे काय, तर तुम्ही आता विचार करत असाल की फर्स्ट इयर सगळ्यात हार्ड होतं, सेकंड इयरपासून इझी हो जाईल. नाही, तुम्ही जसं पुढे जाणार तसं तुम्हाला प्रेशर येत जाणार आहे, तसं लोड येत जाणार आहे. तुम्ही असं जर विचार करत असाल की फर्स्ट इयर हार्ड होतं, फर्स्ट इयरमध्ये मी जरी काय स्किल्स शिकलो नाही, मी सेकंड इयरपासून स्किल्स शिकायचं चालू करतो. नाही, तसं करू नका. आता तुम्ही चांगलंच एन्जॉयमेंट केलं असेल, चांगलं तुम्हाला 1 वीकच्या पुढं तुम्ही आता 1 वीक होऊन गेलेलं आहे तुम्हाला सुट्ट्या पडून. ओके, 1-2 वीक तरी होऊन गेलेलेच आहेत. ओके, आता तुम्हाला सुट्ट्या पडून आता झालं म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही एन्जॉय केलंच असाल. पण मी असं म्हणत नाही की तुम्ही पूर्ण एन्जॉय नका करू, एन्जॉय करा, पण स्किल्सला पण वेळ द्या. दॅट इज इम्पॉर्टंट थिंग. कारण तुमचं कॉलेज चालू, कारण मी का असं म्हणते, कारण फर्स्ट इयर का हार्ड मानलं जातं, कारण फर्स्ट इयरमध्ये काय होतं, तुम्ही सपोज आता कम्प्युटर ब्रँच असेल, तुम्हाला कोणते इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स हे सगळे सब्जेक्ट असतात. म्हणजे हे कोणत्या ब्रँच आहेत, हे इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्सवाले ब्रँच आहेत. पण तरी पण तुम्हाला ते असतं. फर्स्ट इयरमध्ये काय असतं, सगळ्या ब्रांचचे सब्जेक्ट तुम्हाला असतात. त्याच्यामुळं ते इयर हार्ड मानलं जातं. पण तुम्ही जसं सेकंड इयरमध्ये जाल, तुम्ही एक डिपार्टमेंटमध्ये जाता. जर तुम्ही कम्प्युटर डिपार्टमेंट असेल तर कम्प्युटर डिपार्टमेंटमध्ये जाता, इलेक्ट्रिकल असेल इलेक्ट्रिकल, असं तुम्ही मेकॅनिकल असेल मेकॅनिकल, असे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही जाता सेकंड इयरपासून. पण फर्स्ट इयरचे टीचर्स चांगले असतात ॲज कम्पेअर टू सेकंड इयर. माझ्या एक्सपिरियन्सनुसार तरी फर्स्ट इयरचे टीचर्स चांगले असतात सेकंड इयर डिपार्टमेंटच्या फॅकल्टीपेक्षा फर्स्ट इयरचे टीचर्स चांगले असतात. आता तुम्हाला आता अंदाज नाही येणार, तुम्ही एकदा डिपार्टमेंटमध्ये जा. तुम्ही आता सेकंड इयरमध्ये जाताल, डिपार्टमेंटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला समजेल की फॅकल्टी कशी असते, डिपार्टमेंटची फॅकल्टी कशी असते. आणि हां, तुमची फर्स्ट इयरसोबत कितीही म्हणजे तुमचं आता फर्स्ट इयरच्या टीचरसोबत किती पण वाईट असू दे, तुमचं फरक पडत नाही. कारण तुम्हाला आता ते टीचर्स शिकवायला नसतात. पण तुम्ही जेव्हा सेकंड इयरमध्ये जाल तेव्हा ते जी डिपार्टमेंटची जी फॅकल्टी असते तुम्हाला ती लास्ट इयरपर्यंत असते. त्याच्यामुळं स्वतःचं इमेज आता चांगलं ठेवायचं त्यांच्यासमोर. आता जर तुमचं फर्स्ट इयरमध्ये कसंही इमेज असू दे टीचरांसोबत काही फरक पडत नाही, पण सेकंड इयरपासून इमेज चांगलं ठेवायचं. मी असं का म्हणते, कारण फर्स्ट इयरमध्ये तुम्हाला काहीच नव्हतं, प्रॅक्टिकल होतं, पण त्याच्यामध्ये तुम्हाला कोण फेल नाही करत. फिजिक्स होतं, केमिस्ट्री होतं, हे सगळे प्रॅक्टिकल होते. पण ह्याच्यामध्ये प्रॅक्टिकलमध्ये फर्स्ट इयरमध्ये तुम्हाला फेल नाही करत. पण तुम्ही जेव्हा सेकंड इयरमध्ये जाल तेव्हा प्रॅक्टिकलमध्ये पण फेल करतात. तुमची जर अटेंडन्स कमी असेल फेल करतात. तुमचं कॉन्टॅक्ट चांगलं नसेल टीचरसोबत फेल करतात. त्यामुळं कॉन्टॅक्ट चांगलं ठेवायचं तुम्हाला आता सेकंड इयरपासून. फॅकल्टीसोबत कॉन्टॅक्ट चांगलं ठेवायचं आहे, इमेज स्वतःचं चांगलं बनवायचं आहे त्यांच्यासमोर. ओके, हे फर्स्ट थिंग आहे. तुम्ही आता फर्स्ट इयरमध्ये काहीच नव्हतं एवढं, सेकंड इयरमध्ये जावा, तुम्हाला प्रॅक्टिकल असणार आणि ह्या प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला फेल पण करतात. ते तुमची अटेंडन्स चांगली नसेल फेल करतात, कॉन्टॅक्ट चांगला नाही म्हणलं फेल करतात. सो त्यामुळं कॉन्टॅक्ट चांगलं ठेवायचं आहे आणि अटेंडन्स वगैरे सगळं मेंटेन ठेवावं लागतं. हे नसेल तर डायरेक्ट तुमची जी प्रॅक्टिकलची एक्झाम होती ना त्याच्यामध्ये डायरेक्ट फेल करतात ते डोळ्यात ठेवून टीचर लोक. त्याच्यामुळं सांगते की तुम्ही असा विचार, फर्स्ट इयरमध्ये असं काहीच नव्हतं, अटेंडन्स असेल घेत होते, म्हणजे चांगले होते टीचर्स फर्स्ट इयरचे, असतं थोडेफार चांगले. त्यामुळे मी म्हणते. पण तुम्ही जसं सेकंड इयर झालं, थर्ड इयरमध्ये तुम्हाला इंटर्नशिप असतं, सेमिनार्स वगैरे खूप काय काय होतं.
सेकंड इयरला तुम्हाला टाईमच नाही भेटणार स्किल शिकायला. म्हणून आत्ता तुम्हाला खूप चान्स भारी आहे. ह्या संधीचा फायदा घ्या. आता तुम्हाला स्किल शिकायला खूप टाईम आहे. स्वतःला डेव्हलप करा. तुम्हाला इंटरेस्ट काय, तुम्ही जर आता कम्प्युटर ब्रांचचे असेल तर तुम्ही बघा आता C++, जावा कोणतं एक लँग्वेज शिका. आता तुम्हाला जर सपोज फर्स्ट इयरमध्ये झाला तर तुम्हाला C++ वगैरे असेल, C++, जावा ही सगळी जरा लँग्वेज शिका, स्वतःला डेव्हलप करा. आता वेब डेव्हलपमेंट जर तुम्हाला इच्छा असेल तर ते कोर्स कंप्लीट करून घ्या. HTML वेब डेव्हलपमेंटमध्ये फ्रंट एंड आणि बॅक एंड असतं. फ्रंट एंडमध्ये तुम्हाला HTML, CSS, जावा स्क्रिप्ट हे शिकायचं असतं. आता हे तुम्हाला 15 दिवस राहिले असतील. या 15 दिवसात तुम्ही फ्रंट एंड तरी करू शकता. HTML, CSS, जावा स्क्रिप्ट ओके, ते करून घ्या. बॅक एंड तुम्ही कॉलेज चालू झाले की थोडं कारण कॉलेज चालू झालं की कसं तुमचं दिवसभर कॉलेज असतं, त्याच्यामुळे तुम्ही खूप दमलेले असता. मग आल्यावरती थोडं जेवण केलं, थोडंफार स्किल्सवर काम करा आणि झोपून जावा ना. एक्झॅक्टली 1-2 तुम्ही कॉलेज चालू झालं की तुम्हाला जास्त वेळ नाही भेटणार. तुम्ही आता विचार करत असाल कॉलेज चालू झालं की मग स्किल्स पण शिकणार आणि अकॅडमिक पण, होणार नाही तसं. सो स्किल्सवरती तुम्ही आत्तापासूनच, आता सुट्ट्या पडलेत, आत्तापासून तुम्ही जर त्याच्यावर वर्क केलं तरच काहीतरी होऊ शकतं. सो सुट्ट्या हे ज्या आहे एन्जॉय तर करायचंच आहे तुम्हाला, पण त्यासोबत तुम्हाला स्किल्स पण शिकायचं आहे. स्किल्स इम्पॉर्टंट आहे. अकॅडमिक इज लेस दॅन स्किल्स. म्हणजे तुम्हाला काही होतं. आता सपोज तुम्हाला मी एक एक्झाम्पल देते. सो तुम्हाला हे खूप स्वतःला डेव्हलप करायचं आहे. सुट्ट्यांमध्ये टाईमपास म्हणजे एन्जॉय करा, पण त्यासोबत स्वतःला डेव्हलप पण करायचं आहे. डेव्हलप युअर सेल्फ म्हणजे काय करायचं, स्किल्स शिकायचे. स्किल्स म्हणजे मी असं का म्हणते स्किल्सला एवढं महत्त्व का इम्पॉर्टंट आहे. आता सपोज तुमच्याकडे जर 0 स्किल्स असेल पण पॉइंटर आलेला आहे 10, 0% ऑफ जॉब चान्सेस. कंपनी तुम्हाला सिलेक्ट नाही करणार. तुमच्याकडे जर स्किल्सच नसतील तर कंपनी तुम्हाला सिलेक्ट करणार नाही. त्याच्यामुळं मी म्हणते स्किल्स शिकायचं आहे. आणि एकदा कॉलेज चालू झाले की त्यांचं प्रेशर चालू होतं. त्याच्यामुळं आत्ताच तुमच्याकडे टाईम आहे, आत्ताच तुम्हाला स्किल्सवर भर द्यायचं. सपोज मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. ओके, माझ्याकडे 2 स्टुडंट आहेत. मी एक इंटरव्ह्यूअर आहे. माझ्याकडं 2 स्टुडंट आहेत. एक आहे ज्याचं 10 पॉइंटर आले पण त्याच्याकडे एकही स्किल्स नाही, 0 स्किल्स आहे. 0 स्किल्स आहेत पण त्याचं पॉइंटर जे आहे ते 10 आले. 10 पॉइंटर त्याचं आलेलं आहे. आणि सेकंड स्टुडंट आहे ज्याच्याकडे खूप स्किल्स आहेत. म्हणजे स्किल्स आहेत त्याच्याकडे, खूप खूप छान स्किल्स आहेत वगैरे आहे, सगळे स्किल्स आहेत. त्यांनी जावा शिकलं वगैरे, सगळं छान शिकलेलं. ओके, DSA वगैरे तर सगळं झालेलं आहे. प्लस त्यांनी कोणतेतरी एक वेब किंवा AIML वगैरे ते कोणतेतरी एक कोर्स पण त्यांनी शिकलेले. ओके, असं स्टुडंट आहे शेजारी त्याच्याकडं पूर्ण स्किल्स आहेत आणि त्याचा पॉइंटर जे आलेले त्याचं 8 पॉइंटर आले. त्याचा आलेले पॉइंटर 8 पण त्याच्याकडं खूप स्किल्स आहेत. एक कमी पॉइंटर आहे, 8 पॉइंटर आहे पण त्याच्याकडे स्किल्स खूप आहेत. मी कोणाला सिलेक्ट करणार, तर ज्याच्याकडे स्किल्स आहे मी त्याला सिलेक्ट करणार, भले त्याचं पॉइंटर कमी असू दे पण त्याच्याकडे स्किल्स आहेत. कंपनीला स्किल्स लागतात, त्याला त्याच्या कंपनीची रिक्वायरमेंट स्किल्स असते. त्याच्याकडे जर त्या पोराकडे पॉइंटर जरी कमी असेल पण त्याच्याकडे स्किल्स असेल तर मी त्याला सिलेक्ट करणार. 10 पॉइंटरवाला आहे पण ह्याच्याकडे स्किल्सच नाही आहेत, मी ह्याला सिलेक्टच नाही करू शकत कारण ह्याच्याकडे स्किल्स नाही आहेत. कंपनीला स्किल्स रिक्वायर्ड असते, स्किल्स असणं गरजेचं असतं. पण ह्याच्याकडं काय 8 पॉइंटर आले पण स्किल्स ह्याच्याकडं खूप आहे. सो मी सिलेक्ट करताना ह्याला सिलेक्ट करणार. ज्याच्याकडं 10 पॉइंटर आहे पण 0 स्किल्स, ह्याला मी सिलेक्ट करणार नाही. ज्याच्याकडं स्किल जास्त, पॉइंटर कमी आहे पण स्किल जास्त आहे, मी त्याला सिलेक्ट करणार. म्हणून म्हणते का इम्पॉर्टंट आहे स्किल्स, ह्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. फक्त अकॅडमिक करून होणार नाही आहे, तुम्हाला स्किल्स पण शिकावे लागणार आहेत. सो स्किल्स पण मेंटेन ठेवायचं आहे तुम्हाला. ओके, हे झालं फर्स्ट थिंग. सो हॉलिडेजमध्ये एन्जॉय करा पण स्किल शिका, कारण तुमचं एकदा कॉलेज चालू झालं की प्रेशर चालू होतात कॉलेजचे, कारण हे इंजिनिअरिंग कॉलेज आहेत.
प्रेशर चालू होणार. त्याच्यामुळं आत्ता तुमच्याकडं खूप छान तुम्हाला खूप भारी चान्स असतो आत्ता शिकून घ्या स्किल्स. तुम्हाला नंतर अवघडच पडणार आहे, कारण तुम्ही थर्ड इयरमध्ये गेला की थर्ड इयरमध्ये तुम्हाला इंटर्नशिप असते, तिथं स्किल्स असणारच. तुम्हाला फुकटमध्ये कोणीही इंटर्नशिप देणार नाही आहे. तुमच्याकडे जर स्किल्स असेल तर तुम्हाला इंटर्नशिप भेटेल, स्किल्स नसेल त्याला इंटर्नशिप कसे भेटणार आहे? कारण इंटर्नशिप हा थर्ड इयरच्या सेकंड सेमला असतं. तुम्हाला तो एक सब्जेक्ट असतो इंटर्नशिपचा. तुम्हाला कंपल्सरीली इंटर्नशिप करावीच लागते, पण जर तुमच्याकडे स्किल्सच नसेल तर तुम्हाला कोण इंटर्नशिप देणार आहे? त्याच्यामुळे स्किल्स इम्पॉर्टंट आहे, एवढं लक्षात ठेवा. स्किल्स म्हणजे काय तुम्हाला कोडिंग करायचं आहे, कोडिंग करायचं आहे. आणि तुम्ही जर कम्प्युटर स्टुडंट असाल, कम्प्युटर ब्रँचचे स्टुडंट असेल, तर तुम्ही पुढे गेल्यानंतर तुम्हाला कोडिंगचेच सब्जेक्ट असणार आहे. तुम्हाला DSA वगैरे, C++ वगैरे वगैरे, जावा वगैरे हे सगळे लँग्वेज असणार आहे तुम्हाला, C, पायथॉन वगैरे वगैरे. तुम्ही जर कम्प्युटर ब्रँचचे स्टुडंट असाल तर तुम्हाला हे सगळे सब्जेक्ट असतील. हे झालं फर्स्ट थिंग. ओके, म्हणून मी म्हणते की स्किल्सवर काम करा. स्किल्स इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला जर स्किल्स नसेल तर तुमचा काही उपयोग नाही आहे. स्किल्स असेल तरच तुमचा उपयोग आहे. तर स्किल्स शिका, एन्जॉय करा, पण स्किल्सवर भर द्या. स्किल्स नसेल तर काही नाही आहे. 0% ऑफ जॉब चान्सेस. तुम्ही जर कम्प्युटर स्टुडंट असाल तर तुम्हाला कोडिंगवरती प्रेम करावंच लागणार आहे. सो कोडिंग नसेल तर काहीच नाही आहे. कोडिंग करावंच लागणार आहे, त्याशिवाय तुम्हाला जॉब भेटणार नाही. मग तुम्ही वेब डेव्हलपमेंट करा, फुलस्टॅक, त्याच्यामध्ये पण फुलस्टॅक असतं. लाईक त्याच्यामध्ये फ्रंट एंड असतं, बॅक एंड असतं. फ्रंट एंडमध्ये HTML, CSS, जावास्क्रिप्ट हे असतं. तर तुम्ही फ्रंट एंड जरी म्हटले की फ्रंट एंड तुम्ही आता करू शकता सुट्ट्यांमध्ये. बॅक एंड तुम्ही कॉलेज चालू झाल्यानंतर चालू करा थोडं थोडं. लँग्वेज शिकून घ्या, या सुट्ट्यांमध्ये तुमचं एक लँग्वेज होईल. आणि एक जरी तुम्हाला लँग्वेज आली ना की तुम्ही कोणतेही लँग्वेज शिकू शकता, इझी जातं तुम्हाला. म्हणजे तुम्ही जरी एक लँग्वेज, आता सपोज तुम्ही विचार केला की मी C++ शिकते, तुम्हाला आता सेकंड इयरला C++ असेल तर तुम्हाला ती इझी जाणार आहे, कारण तुम्ही ऑलरेडी सुट्ट्यांमध्ये शिकलेला असाल ना C++. दॅट्स वाय मी म्हणते. सपोज नसेल, जावा असेल, तर तुम्ही C++ शिकलेला असेल ना तर तुम्ही इझिली जावा पण शिकू शकता. एक लँग्वेज आलं की तुम्ही कोणतंही लँग्वेज शिकू शकता इझिली, असं असतं. म्हणून कोडिंग चालू करा. लॅपटॉप वगैरे असेल तर चांगली गोष्ट आहे. सुट्ट्यांमध्ये कोडिंगवरती फोकस द्या, कोडिंग चालू करा, स्वतःला डेव्हलप करा, स्किल्स शिका. दॅट इज इम्पॉर्टंट थिंग. असंच, कारण हे इम्पॉर्टंट आहे. तुम्ही पुढे गेल्यानंतर तुम्हाला समजेल मी असं का, म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. नंतर पछतावाशिवाय दुसरं काही राहत नाही. सो म्हणून आत्ता टाईम आहे तर तुम्ही शिकून घ्या. आणि असेही सुट्ट्या पडलेत, 3-4 तास द्यायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. सकाळी करा, संध्याकाळी करा. मी तर म्हणते तुम्ही सकाळीच करा. सकाळी थोडंफार 2-3 तास जायचं स्किल्सवरती, नंतर तुम्हाला काय ते अकॅडमिक वगैरे नाही आहे का, नाही आहे, एन्जॉय करा नंतर. ओके. आणि तुम्हाला आय थिंक सेकंड इयरला M3 वगैरे असेल. M3 मी शिकवेल तुम्हाला, या चॅनलवर तुम्हाला M3 मी शिकवेल. सो तुम्हाला सेकंड इयरला असेल आता M3. फर्स्ट सेम नाही तर सेकंड सेमला असेल आय थिंक. सेकंड इयरच्या सेकंड सेमला असेल. आता तुमचे M1 आणि M2 झाले ना. आता तुम्हाला M3 असेल सेकंड इयरला. मी M3 शिकवेल तुम्हाला. सो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून माझे जे पुढचे व्हिडिओ ते येत राहतील. मी तुम्हाला M3 शिकवेल, हा सब्जेक्ट मी शिकवेल. मी तुम्हाला गेल्या वेळेस पण बोलले होते की मी कोणतरी एक सब्जेक्ट तुम्हाला शिकवेल. M3 शिकवेल मी तुम्हाला. सो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ असेच भेटत राहतील. असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी तुम्हाला पाठवत राहील. माझं काय मेन की तुम्हाला गायडन्स करायचं, पुढं काय येणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला आधीच अवेअर करून ठेवायचं माझं काम आहे. तो स्किल्स शिका, दॅट इज इम्पॉर्टंट थिंग. मी खास ह्याच्यासाठीच व्हिडिओ बनवले की तुम्ही असं विचार नका करू की फर्स्ट इयर अवघड होतं नंतर इझी असणार आहे, असं काही होणार नाही. तुम्ही जसं पुढे जाल तर तुम्हाला तसं प्रेशर येतच राहणार आहे. सो त्यामुळे असं विचार नका करू की आता पुढे जाऊन इझी होणार आहे, नथिंग. सो स्किल्सवर काम करा. तुम्ही जेवढं स्किल्स शिकाल तेवढं तुम्हाला पुढे जाऊन इझी होणार आहे.
सो स्किल शिका, स्वतःला डेव्हलप करा आणि तुम्ही स्किल शिकले की तुम्हाला जॉब कुठे स्मूथली भेटून जाईल. ओके, सो स्किल्सवरती काम करा. आणि कम्प्युटर स्टुडंट असेल तर मस्ट, स्किल्स इज मस्ट, कोडिंग इज मस्ट, तुम्हाला शिकावंच लागणार आहे कम्प्युटरचे स्टुडंट असाल तर तुम्ही. ओके, सो चालू करा आता तुमचं कोडिंग. असेच मी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ देत राहील. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.